आज आपण थोडंसं गार्डनमध्ये काम करूया. जरा सगळं क्लीन करायचं आहे. हे सगळं आपल्याला गवत काढायचं आहे. आदित्य सगळं सामान काढतो आहे. ही आहे आमची ग्रास कटरची मशीन. आमच्या सायकल अशाच पडून आहेत. बघूया कधी यूज करता येतील. चला, बघा हे सगळं आमचं सामान आहे आणि आज आम्ही लागतोय UK मध्ये आमचं गार्डन साफ करण्यासाठी. हे बघा किती गार्डनमध्ये आमच्या हे ॲक्च्युली फुलं तोडायला मला वाटत नाही आहे, एवढी छान फुलं आहेत ही. पण गवत भरपूर वाढलंय. हे सगळे फुलं बघा किती छान दिसत आहेत. ही एवढी छान फुलं तोडायला आम्हाला बिलकुल वाटत नाही. आपण तिथे ते वाले फुलं ठेवून देऊया, अशा साईडला फुलं ठेवून देऊया. मधलं आपण असं इथून ग्रास कट करायचं. मधलं क्लीन करूया. ग्रास बघा एवढं वाढलंय की आम्ही त्या ग्रास कटरच्या मशीनने आम्ही संपूर्ण ग्रास हे साफ करू, म्हणजे एका प्लेन लेवलला येईल हे. आणि मी हे आता ही जी मधली छत्री आहे आमची ती काढतो. ही छत्री जी आहे ना, थांबा काढतो, तुम्हाला दाखवतो ही छत्री कशी काढायची ते. हे बघा, ही कपडे सुकवायची छत्री आहे. काढायची छत्री आहे ही अशी कमी केली, ही अशी छत्री झाली. आणि हे आपण असं काढू शकतो. हे आहे आमचं, हे सध्या इथे ठेवूया. ठीक आहे, हे आम्ही एक्सटेन्शन मशीन इथपर्यंत आणली आहे. आता हे काढूया आपण. हे बघा, सर्व मशीन आणल्यानंतर आम्ही इथे नेहा आणि मी दोघं पण गार्डनिंग करायला सुरुवात केली आहे. दिवस कसा बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट हे समर टाईप होतं, जिथे क्लाउड थोडंफार दिसत असेल तुम्हाला, पण क्लाउडी नव्हतं, पाऊस पडत नव्हता, त्यामुळे करायला पण मजा येत होती. थोडंफार मध्ये मध्ये ऊन येत होतं आणि जात होतं. आणि वारा इतका नव्हता, त्यामुळे आम्ही दोघं पण मस्त काम करत होतो. नेहा 5 मंथ्स प्रेग्नेंट होती ना, तर त्यामुळे ती कच्चा लिंबू होती, तिने जास्त काम केलं नाही. आणि हा बघा, हा आमचा स्कॉटिश नेबर आहे, ह्याचं नाव जिम आहे. हा बाहेर फिरायला गेला होता, तर येताना त्याने आमच्यासाठी पण आहे ना कँडी घेऊन आला होता. तर त्या आम्हाला कँडी दिल्या. आणि आम्हाला भरपूर, आम्ही फर्स्ट टाईम गार्डनिंग करत होतो, तर आम्हाला माहीत नव्हतं गार्डनिंग कसं करायचं आहे. तर त्याने बघितलं आणि तो स्वतःहून आमच्याकडे विचारायला आला की तुम्हाला कशाची मदत हवी आहे का. त्याच्याकडे भरपूर सामान आहे गार्डनिंगचं. तर मग त्याने तेही विचारलं की मी तुम्हाला काही सामान देऊ का. तर मग नेहा आणि मी हो बोललो. आणि हे बघा, ही कँडी आहे, ह्याला मग स्कार्बोरो रॉक म्हणतात ह्याला. जिम इथे राहतो आणि तो आम्हाला हेल्प करतो आहे. काय आमच्याकडे काही गोष्टी नाही आहेत, त्या तो आम्हाला आणून देतो आहे. जसं आम्हाला आता खुरप्याची गरज आहे. हे जे छोटे छोटे आहे ते आम्हाला काढायचे आहे, पण आता खुरप्याला काय बोलतात ते आम्हाला माहिती नाही आहे दोघांना पण. आणि ते त्याला काय विचारायचं ते आम्हाला कळत नाही आहे. तर त्याला आम्ही सांगितलं की हे जे असे छोटे छोटे आहे ते आम्हाला काढायचे, तर त्याने हे आम्हाला आणून दिलं, हे मोठं. पण हे कसं काढायचं, हे अशा ठिकाणचं निघतंय का असं, आणि इझिली निघतंय. तो बघा, हे आलं जिम येतं आता. हा जिम आहे, ह्याचं वय 85 ते 90च्या 87 वय आहे ह्याचं. तो आता आम्हाला दाखवणार आहे कसं काढतात ते. तर बघा. ओ थँक्यू जिम. You got the All right. Okay. That way. Oh yeah, this will work. Yeah. perfect. We will do the rest, Jim. Yeah. Yeah. Yes. Okay. There you go. Amazing. Yeah. Take a bit getting used to it. That one, if you may. Is it for this? I tried picking out those. That works. Yeah. That makes sense. तो बघा, तो आम्हाला काढून दाखवतोय कसं काढायचं ते. Oh, amazing. काय हे बघा, असं हे काढायचं आहे. 87 वय आहे त्याचं. Watch yourself. Yeah, we will. Thank you so much. Thank you, Jim. We will. We have the another one. I think we have. No, one. let because this is taller, so I don't Okay. have to bend. So we will use this one, and we will. Watch yourself. Yes, I will. Yeah, we will. He's doing all the hard work. I'm doing the easy. Thank you, Jim.
आता तू हे कर. लेट्स वर्क. लेट्स वॉक नाव ये. सो आता हे सगळं आम्हाला इथे सगळं साफ करायचं आहे. हे जे मध्ये मध्ये जे शेवाळ आलं आहे ते पण आम्हाला काढायचं आहे. When you're finished there, Yeah. you come here. ओके ओके. शेस तो बोलला जेव्हा फिनिश होईल तेव्हा इथे ठेवून दे. हे बघा बऱ्यापैकी हे प्लेन झालं आहे आता. मस्त साफ झालं आहे. पहिला तुम्ही जे बघितलं असेल पूर्ण घास होतं इथे. पण आता हे चांगलं साफ झालं आहे. आणि ह्याचा पण हे ब्रांचेस पण हां त्याचे पण ब्रांचेस कट करायचे म्हणजे त्याला ह्याला एक गोल शेप देता येईल. हे जे आहे इथे बघ. हां ह्याला पूर्ण असा गोल एक राऊंड शेप देऊया आपण. डिझाईन देऊया त्याला छान. बघूया. हे बघा आता मी आणि नेहा दोघं पण कामाला लागलो. जिमशी बोलल्यानंतर जिमने जे सामान दिलं होतं त्याचा पण आम्ही मध्ये मध्ये यूज करत होतो जसं आम्ही करू शकतो तसं. आणि नेहा त्या झाडाला कट करत होती तोपर्यंत मी जे ग्रास कट केलं आहे ते सगळं एकत्र करून घेतो आहे. आणि हे सगळं कारण भरपूर पसरलेलं होतं तर मी विचार केला एकत्र सगळं ग्रास करून घ्यावं आणि परत जे वर ग्रास असेल त्याला परत एकदा मशीन मारून ते ग्रास कट करता येईल. हे घर इतकं सुंदर होतं, इतकं छान होतं आणि ह्याचा बॅकयार्ड पण इतका छान होता. भरपूर दिवसापासून आम्हाला हे सगळं करायला मिळत नव्हतं कारण की मी ॲबर्डीनला राहायचो, नेहा इथे राहायची एल्गिनला. ही बघा नेहा आता सगळं हे कटिंग करते आहे. बघा एवढं सगळं कट केलं आहे तिने आणि ह्याला बऱ्यापैकी आता चांगला शेप आला आहे. जरा राऊंड शेप दिला आहे तिने. हे बघा. हां हे बघा आता कसं मस्त सगळं साफ झालं आहे. पूर्ण साफ झालं आहे. हे जरा क्लीन करायचं आहे. झाडू मारेन मी आता इथे आणि मग हे सगळं क्लीन होऊन जाईल. आणि तिकडे फक्त थोडीशी मी फुलं ठेवली कारण की ते थोडीशी फुलं छान वाटतात त्यामुळे ही इकडे फुलं ठेवलेत. बघा कसं वाटलं म्हणजे आता हे छान आमचं घर. अजून पुढे पण आम्हाला करायचं आहे. हे पण आम्हाला सगळं साफ करायचं आहे. इकडचं हे मध्ये जे शेवाळ आलं आहे ते साफ करायचं. पण ठीक आहे ॲटलिस्ट बॅक गार्डन आज झालं आहे आमचं. फक्त आता हे थोडंसं साफसफाई केलं तर झालं इकडचं. आणि आमचं छोटंसं गार्डन ठेवायचं. सगळं गार्डनचं सामान ठेवायचं. एक छोटंसं घर आहे त्याच्यात आम्ही आमच्या 2 सायकल ठेवलेत. हे बघा आमच्या 2 सायकल ठेवले तिथे. ठीक आहे. आता आम्ही बघा समोर जे होतं ते साफ करायला सुरुवात केली आहे. भरपूर शेवाळ झालेलं आणि मध्ये मध्ये होतं. आणि नेहा पण बघा कच्चा लिंबू होती नेहा तरी तिने मला भरपूर हेल्प केली. हे समोरचं पण करायला आम्हाला ॲटलिस्ट पुढचा 1 ते 1.5 तास लागला. त्यामुळे आम्ही फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवतो आहे. जिम पण मध्ये मध्ये येत होता आणि तो पण चेकआउट करत होता की काय चालू आहे. सगळं झाल्यानंतर मी सगळं सामान हे एकदा आतमध्ये ठेवलं. भरपूर जास्त छान वाटलं साफसफाई करून आणि इतकं सुंदर दिसत होतं ना साफसफाई केल्यानंतर. पूर्ण मोकळं झालं होतं. जे मोठे ग्रास वाढलेलं ते पण कमी झालं. नेहाने कॅरेट आणि बीटचा ज्यूस बनवला आमच्या दोघांसाठी. आणि हे बघा किती सुंदर दिसते आमचं गार्डन सगळं झाल्यानंतर. तर असा आमचा मस्त दिवस गेला गार्डनिंग आणि त्यानंतर फ्रेश बीट आणि कॅरेटचा ज्यूस. तर थँक्यू आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल.